गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सारशास लाईफमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता सध्या आम्ही आहोत ओझरमध्ये आणि अचानक ओझरमध्ये कसे काय आलो खूप मोठी स्टोरी आहे, तुम्हाला सांगतो बॅक टू बॅक. चला पहिले आता गणपतीचे दर्शन करून येऊया. आम्ही सध्या रेडी झालो आहे, जातो 2 मिनटात दर्शन करून येतो मस्तपैकी, मग तुम्हाला सांगतो कालपासून काय स्टोरी झाली. बरोबर, आता इकडनं आमच्या रूमपासनं गणपतीचं मंदिर आहे फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर. लवकर निघण्याचं कारण असं आहे का आता इथं लवकर आम्हाला दर्शन घेऊन ना परत जायचं भीमाशंकरला, आणि भीमाशंकर इकडनं कमीत कमी आहे 70 ते 80 किलोमीटर. म्हणून लवकर जातो, दर्शन वगैरे घेतो. भीमाशंकर जायला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतीलच. पूर्ण जंगल टाईप रोड आहे. आणि सगळ्यात बेस्ट बात काय माहिती आहे का, इथे बघा पेट्रोल पंप वगैरे सगळं जवळच आहे. बाकी एक बात आहे, इकडं वातावरण खूप थंड आहे. रात्री थोडाफार गरम झाला आहे, पण बाहेरचं वातावरण थंड होता. आता पण मस्त वाटते, चिल्ड एकदम. हे बघा, हा वाला मंदिर आहे इकडे, हा मंदिराचा रस्ता आहे. इथे समोरच आहे मंदिर. एवढ्या वर्षांमध्ये फर्स्ट टाईम असं झालं आहे का एवढं सकाळी उठलं आम्ही दर्शन घ्यायला, कारण की टाईम थोडा कमी आमच्याकडे. आज संध्याकाळी रिटर्न जायचं भिवंडीला म्हणून. गणपती बाप्पा मोरया. सकाळी लवकर येण्याचा फायदा झाला आहे. मंदिरात गर्दीच नाही, फक्त आम्ही दोघं आणि 1-2 जण पुजारी वगैरे असतील तेवढेच. दर्शन एकदम मस्त झाले, एकदम छान. अरे दर्शन एकदम मस्त आलं. इथं साईडला ना एक राम मंदिर पण आहे, हे बघा हा वाला. याच्यात चाललोय मी. कालचा दिवस कसा पण गेला असो, पण आजची सकाळ एक नंबर झाली. मस्त सुरुवात झाली सकाळची. इथं समोर ना महाप्रसाद भेटतो, त्याचं कुपन इकडनं काढायला लागतो आपल्याला. 30 रुपयात भरपेट जेवण मिळतं, भरपेट. आणि जेवणाची क्वालिटी पण मस्त भेटतो, एकदम मस्त. चला निघू फटाफट आता इकडनं. 77 किलोमीटर आहे आपल्याला. आता जस्ट आलो रूमला. हे बघा, हा आमचा रूम आहे. जास्त काय खास नाही, म्हणजे ठीक आहे, 500 रुपयाच्या हिशोबाने ओके. बाकी पुढे पण रूम आहेत चांगले 1000 रुपयाच्या आत ना तुम्हाला चांगल्यापैकी रूम भेटून जाणार. ते समोर या रूमची खास बात अशी आहे का रूमच्या बाहेर ना मस्त चिल्ड वाटतं, एकदम थंड. आणि आतमध्ये असा गरम होतोय ना, रात्रभर काय ठीक झोप नाही आली. असं वाटत होतं का बाहेर येऊ, इथं उशी वगैरे टाकू आणि झोपून जाऊ, कारण की वातावरण बाहेरचं खूप थंड आहे, आतमधला एवढा काय खास नाही. रूममधनं आता निघालो आहे आम्ही. हे बघा 77 किलोमीटर इकडनं आहे भीमाशंकर. आणि इकडचा वेदर बघा, मौसम बघा, एक नंबर आहे. सगळीकडे नुसती हिरवळच आहे. हे बघा, हा आपला नेक्स्ट स्टॉप आहे भीमाशंकर. 65 किलोमीटर फक्त. काय बोलते? A few moments later. हां, तर काल झालं असं, आम्ही 3 वाजता घरातून निघालो भिवंडीवरनं. तर तिकडनं भीमाशंकर काहीतरी 197-198 किलोमीटर असं काही दाखवत होतं. तर 3 वाजता निघालो. 3:30 वाजेपर्यंत आम्ही नाश्ता वगैरे केला बाहेरच, घरी काय केलं नव्हतं म्हणून. मला रस्त्याची काय एवढी माहिती नव्हती. मी अंदाजे निघालो गाडी घेऊन नाशिकच्या दिशेने. मला माहितीच नाही नाशिकच्या दिशेने भीमाशंकर लागतो वगैरे का नाही. मला ॲक्च्युअली जायचा होता कल्याणच्या दिशेने,
माळशेज घाटच्या दिशेने हा का. पण मी नाशिकच्या दिशेने गेलो, 90 किलोमीटर पर्यंत पुढे गेलो. मग नंतर मला समजला का या रस्त्याने भीमाशंकर ते काय येतच नाही. तिकडनं प्लस 90 किलोमीटर गेल्यानंतर पण मला 234 किलोमीटर अजून दाखवत होता तो रस्ता. मग तिथे जरा माझा डोका बॅड लक समजला किंवा काय मला समजून घेतला. वर्षाची होऊन खूप चिडचिड झाली विचारायची, कारण की एवढा मेहनत करून आम्ही पुढे आलो, 2-3 तास लावून 90 किलोमीटर क्रॉस झाले आणि नंतर समजला की रस्ता चुकीचा निघाला. 90 किलोमीटर पुढे आला म्हणजे खूप झाला, 2-2.5 तास जातात आमचे असेच. पण तिकडनंच गाडी तशी युटर्न मारली आणि कसाऱ्यामधून असा एक मधला रस्ता शॉर्टकट दाखवत होता. तर वाजले तिकडे 5:30 का 6 वाजले, चांगला उजेड होता. पण तिकडचा जो रस्ता असा होता ना, हे बघा असाच पूर्ण मोकळा, पूर्ण असा रस्ता ना मोकळा. एक पण गाडी लवकर येत नाही, 2-2 तास 1-1 तास ना गाडी दिसत नव्हती कोणती. फक्त आम्हीच असं चाललो एकटे. एवढा नशीब चांगला आहे, उजेड होता म्हणून तो रस्ता कवर झाला. नाहीतर ना आम्ही पूर्णपणे घाबर झालो. का? कारण की सोबत लेडीज आहे, गाडी आहे, मोबाईल वगैरे असतात काय ना काय. म्हणून जरा भीती वाटलेली. जिंदगीत फर्स्ट टाईम मला एवढी भीती वाटली, कारण की बायको आहे सोबत. म्हणून एक चुकी झाली माझ्याकडनं का बाबा मॅप नाही बघितला का रस्ता कोणता आहे, त्याच्यामुळं एवढा कांड झाला. कसाऱ्यापासून माळशेज घाटापर्यंत येता आम्हाला रात्री 8:30 ते 9 वाजले. तर असा डिसिजन घेतला डायरेक्ट भीमाशंकरला न जाता ओझर गणपतीला जाऊ. पण नेमकं आम्ही त्या गणपतीला पण आलो आणि भरपूर दिवस झाले आम्ही गणपतीचे दर्शन घेतले. म्हणून जास्त पुढे न जाता ओझरला स्टॉप घेतला, मस्त आराम केला रात्रभर आणि सकाळी 6 आज उठून ना दर्शन घेतले आम्ही. जेव्हापासून आम्ही ओझरवरनं निघालोय ना, कमीत कमी 30 ते 35 असे गाव भेटलेत आणि प्रत्येक गावामध्ये ना कमीत कमी 2 मंदिर दिसतात, एक शाळा दिसते आणि प्रत्येक गावाच्या स्टार्टिंगलाच ना एक पाटी येते, सावकाश जा पुढे शाळा आहे वगैरे. मस्त वाटतं असं बघून आणि वाचून. एक तर आपली बाईक आहे ना, हे ट्यूबलेस टायर नाही येईल म्हणून काल रात्री जास्त अजून घाबरलेलो त्या कारणानेच. कारण की जर गाडी कुठे पंक्चर झाली असती तर मग पंक्चर लवकर काय निघला नसता, 1 दिवस गेला असता का 2 दिवस गेले असते, याची काय गॅरंटी नाही. जेव्हा कोणती मोठी गाडी येईल त्या गाडीत आपली गाडी शिफ्ट करा, तेव्हा तो आपल्याला घेऊन जाईल, या आशेवर थांबायला लागला असतं. बस आपल्याला छोटासा घाट लागणार आहे असं वाटतंय. एक नवीन कांड झालाय. इथे मागे ना थर्मासची बॉटल लावलेली पाण्याची पडली. आता इथेच कुठेतरी पडली, आवाज आलाय, पण एवढ्या रस्त्यात कुठे दिसत नाहीये. या खड्ड्यामध्ये पण बघितली, याच्या त्या साईडला जर गेली असेल तर झालाय काम. भेटत तर नाही आता इथं कुठे. चांगली स्टीलची बॉटल होती, पडला असा आवाज आला. इथेच कुठेतरी पडली. ह्याच्या या साईडला जर गेली असेल तर मस्तच काम झालं. आता बघू इथे भेटते कुठं. बाबा इथं जर गेली असेल, दिसली तरी उतरणार नाही आता मी. ए इकडे जर समज गेली तरी जाशील का तू? भीमाशंकर आला हे समजायचं असं की बघा हे सगळ्या पोलवर डमरू वगैरे लागलेले आहेत, म्हणजे समजून जा जवळपास आपण आलोय आता. बरं झालं आम्ही रात्री थांबलो तिकडेच, कारण की एवढ्या जंगल रस्त्यामध्ये आम्ही रात्री येणं पॉसिबल नव्हतं काहीच. खूप जास्तच जंगल इकडे. इथे दिवसाच एक पण गाडी येत ना लवकर. रात्रीचे काय हाल झाले असते यार. आणि आता पण वातावरण थंड वाटते, रात्रीचं काय थंड असेल आहे की नाही वर्षा. बरं झालं थांबलो, मस्त गणपती बाप्पाचे पण दर्शन झाले आणि आता चांगल्या अवस्थेत आम्ही यायला लागलोय. अजून काय पाहिजे. फायनली येऊन पोहोचलो आम्ही. सकाळी किती वाजता निघालो आपण तिकडनं ओझरवरनं? 6:30 पावणे 7ला निघालो आणि आत्ता वाजलेत 9:15. 9:15ला येऊन पोहोचलोय. त्याच्यात 2-3 कांड झाले म्हणून थोडा टाईम गेला, अजून अर्धा-पाऊण तास. येऊन पोहोचलोय. हे बघा इथेच आहे मंदिरचा, हा रस्ता आहे मंदिरचा. फटाफट आपली बॅग वगैरे काढून घेऊया, जाऊया.
एक महत्त्वाची सूचना अशी आहे, हे बघा, हे असे कपडे वगैरे घालून येऊ नका. व्यवस्थित या, चांगले पूर्ण कपडे घालून या. मस्त टिके लावून घेतले आम्ही आणि छोटासा ताट घेतलाय, कारण की ताट घ्यायचं कारण असं की बॅग वगैरे ठेवली तिथेच चांगलं वाटत नाही ना, म्हणून घेतला. आणि मंदिरात काही जास्त गर्दी वाटत नाहीये. आणि अशा प्रकारे माझा 4था ज्योतिर्लिंग आणि हिचा 3रा कंप्लीट झाला आहे. चला, अशा प्रकारे आपले दर्शन झालेत. हे बघा, मंदिर मस्त छोटंसं आहे. या पूर्ण गावामध्ये, गावाच्या सर्कलमध्ये मंदिर आहे. मस्त वाटते मंदिर, पण दर्शन वगैरे एकदम व्यवस्थितपणे झाले. जवळ जाऊन स्पर्श करून असं दर्शन भेटलं आम्हाला. मस्त. तर अशा प्रकारे आपले दर्शन वगैरे झाले. आता आपण निघालो थेट आपल्या घरी. इकडनं प्रॉपर 200 किलोमीटर आहे कंटिन्यू. 100 किलोमीटर नंतर आपण जरा एक स्टॉप घेऊया. Hours later. आता जस्ट आलोय माळशेज घाटला. मस्त काकडी खाल्ली. आज समोर हा तमाशा बघतोय यांचा. इकडे मस्त हवा सुटली थंडगार. खूप दुखतंय खालीवर, म्हणून थोडा वेळ बसू म्हटलं. गाडी इथं लावली, चालू आराम. The next day. काल घरी येता येता कमीत कमी 4:30 ते 5 वाजलेले. आणि जो रस्ता बेकार होता ना, मला वाटते मुरबाडच्या नंतर पूर्ण कल्याणपर्यंत एकदम रस्त्याची बेकार हालत. कसा बसा आलो, खडखड 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 करत. गाडीची पण वाट लागली, कमरेची पण वाट लागली. आलो आणि जे झोपलो तर रात्री डायरेक्ट 9:30-10ला झोपलो. जेवलो, परत झोपून गेलो. हालत खराब झाली खूप. आणि हा ऊन तर भरपूर होता बाबा. नेक्स्ट टाईम ना, जर कुठं जायचं यायचं असेल ना, एकतर सकाळी लवकर निघणार किंवा दुपारच्या नंतर निघणार, म्हणजे 3-4च्या नंतर. तेव्हा जरा बरं राहील. थोडाफार टाईम ऊन भेटणार, पण नंतर सावली होईल, रात्र होईल. रात्र जरी झाली तरी चालेल, लाईट वगैरे आपल्या गाडीला आहेतच, म्हणून काही एवढा काय त्रास होणार नाही राईड करताना. म्हणून होईल ते शक्यतो ना सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारच्या नंतरच निघणार. सकाळच्या नंतर म्हणजे 9-10च्या नंतर ट्रॅव्हल करणं ना खूप अवघड होऊन जाईल, वाट लागून जातो खूप. तर या ब्लॉगला इथंच एंड करतो आता. आणि ब्लॉग जर तुम्हाला चांगला वाटला असेल, नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका. ओके, बाय.